आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। तब्बल 13 वर्षांनंतर जुळून आलेल्या शनी जयंती आणि शनी अमावस्येच्या दुर्मिळ योगामुळे शनी शिंगणापूर येथे शनी भक्तांचा महासागर उसळला। शनिवारी दिवसभरात सुमारे 8 लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त झाल्यानंतर तब्बल 63 वर्षांनंतर प्रथमच शासन पातळीवर शनी जयंती यात्रेचे नियोजन करण्यात आले। शनिवारी पहाटे 5:11 शनी अमावस्येला प्रारंभ झाला, परंतु शुक्रवारी मध्यरात्री नंतरच भाविकांनी शनी शिंगणापूरकडे धाव घेतली होती। पहाटेपासून मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि प्रमुख मार्गांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। पहाटे 4:30 वाजता संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, श्रीनाथ भिमाले आणि पंकज पटेल यांच्या हस्ते प्रांत आरती पार पडली। दुपारची आरती राकेश कुमार, सौरभ बोरा, सौरभ गाडगीळ आणि कावडधारकांच्या हस्ते झाली, तर सायंकाळची आरती पद्मश्री व झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा यांच्या हस्ते संपन्न झाली। यावेळी नांदेडचे आमदार आनंदराव पाटील भोंडारकर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध मान्यवरांनी शनी दर्शन घेतले। शनी जयंती निमित्त शनी शिंगणापूर येथील युवकांनी काशी आणि प्रवरा संगम येथून कावडीतून आणलेले पवित्र जल शनी चौथऱ्यावर अर्पण केले। तसेच झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा आणि मुंबईतील व्यापारी सोनी साहेब यांच्या पुढाकारातून विश्व शांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। यात्रेदरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्वतः मंदिर परिसरात उपस्थित राहून सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थेवर लक्ष ठेवले। विशेष म्हणजे त्यांनी मंदिर परिसरातील कचरा स्वतः उचलून स्वच्छतेचा संदेश दिला। अहिल्यानगर पोलीस दलासह सोनई आणि शनी शिंगणापूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी यात्रेचे नियोजन प्रभावीपणे हाताळले। वाढत्या उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी मंदिर परिसरात तुषार कारंज्यांची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। यंदा भोजनालय बंद असतानाही हरियाणा, शिरसा आणि दिल्ली येथील शनी भक्तांनी अन्नदान सेवा सुरू ठेवली होती। पिण्याचे पाणी, चहा, सरबत, नाश्ता आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। तसेच प्रथमच खाजगी जमीन मालकांच्या समन्वयातून मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा, विश्रांती कक्ष आणि वाहनतळ उभारण्यात आले होते। सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक दिवसभर सेवेसाठी सज्ज होते। दरम्यान वाढत्या गर्दीमुळे अहिल्यानगर घोडेगाव मार्गावर 6 ते 7 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। देवस्थानने नियोजन केलेल्या वाहनतळापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला। यात्रेदरम्यान 2 किरकोळ घटनाही घडल्या। भुयारी दर्शन मार्गात पुण्यातील शनीभक्त अतुल धोत्रे यांना उन्हामुळे चक्कर आल्याने प्रशासनाने तातडीने उपचार केंद्रात दाखल केले। तसेच देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दीपक दरंदले यांना मोटरसायकलची धडक बसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले। आम्ही नेवास्कर न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश भेलेकर, शनी शिंगणापूर। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।